बाय आली. चल बघूया. चल की. ए शिवा, आज सुनबाईनं कुत्र्यालाच चाललंय. मस्त रमला तिकडे बघ. काय काय चाललंय? दुसरी जागा नाही ना मिळाली? काय पिंट्या, अरे दोस्त आहे ना आपण. हा, दोस्तीवरच चालली का आता? संध्याकाळी मस्त गाडी धुवून आणलेली, परत सकाळी धुवावी लागणार. निघ निघ, चल आजा, चल 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 तिकडे. कोणाला शोधतोय? त्या पोरीला, शक्तीला. शक्ती शक्ती शक्ती, अरे बस कर तिचं नाव घेणं, नाटक परत आता झोपेत चालत चालत येईल. चल शक्ती, कधी येणार आहे माझी सून? चल. भद्रा भद्रा, नको जास्त विचार करूस. विचार करण्यासारख्या घटना जर घडत असतील तर विचार करू नको. चेटकोबाने दिलेला तो त्रिशूळाचा संकेत, त्या इडलीच्या प्लेटमध्ये दिसणारी ती आदिशक्ती, आपल्या घरात दिसणारी मला ती सावली, हा सगळा काय प्रकार आहे ना, मला काही कळतच नाहीये. परंतु मला एक लक्षात आले, हे सगळं ना जेव्हापासून आपल्या आयुष्यात ती मोर्चेवाली शक्ती आली ना, तेव्हापासून हा सगळा प्रकार घडतोय. तुम्हाला आठवतं तिची आणि आपली पहिली भेट? ती आपल्या गाडीला येऊन आदळली होती. आणि तेव्हा तुम्हाला खूप त्रास होत होता, तुम्ही अस्वस्थ झाला होता. त्यानंतर भर मार्केटमध्ये मी तिच्यावर हात उगारला, त्यानंतर माझा हात अडकला, माझा हात कोणतरी घट्ट पकडला असं मला वाटलं. त्यानंतर मंदिरात माझा पदर जळला आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना ती मोर्चेवाली शक्ती आपल्या समोर होती. नाही, मला काहीतरी गडबड वाटते. ती शक्ती ना साधी सुधी नाहीये. तिच्यावर सुद्धा कुठल्या देवीचा वरद हस्त आहे. आपल्याला शोध घेतला पाहिजे. वरद हस्त? ती मुलगी नास्तिक आहे, कुठल्याही देवा धर्मावर विश्वास ठेवत नाही. तिच्यावर कुठली देवी वरद हस्त ठेवेल? भद्रा, हे सगळे ना भास आहेत तुझे, दुसरं काही नाही. कारण 24 तास तू फक्त शक्ती 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 इतकाच विचार करतेस. तुला भीती वाटते का तिची? काय? नाही ना, तिला काय घाबरायचं? आता मी काय सांगतोय ऐक. लवकरच ती मुलगी आपल्या मुठीत येणार आहे. काय आली असं समज. म्हणजे शिवाचा कॉल आला होता, म्हणाला त्या पोरीला आपल्याकडे काम करण्या वाचून काही पर्याय नाही, आणि एकदा का ती आपल्याकडे नोकरी करायला लागली की तिच्याकडनं हवं ते काम करून घेऊ आपण. ती आपलं काम ऐकते की आपल्याला तिचं काम ऐकायला लागते हे चेटकोबालाच माहित. भद्रा, हे इकडे कशी काय? कोण? प्लीज, बघितलं मी म्हंटल होतं त्या दिवशी, पण ती तिथे आली होती म्हणून तुम्ही माझा विश्वास नाही ठेवलात ना. बघा आज तिला जाऊ द्या. नाहीये मी सोडणार आहे तिला. माझ्या आयुष्यातून माझ्याशी खेळते काय ती? काय झालं?
सॉरी. सावली नाही तिथे, आजूबाजूला कोणी नाही. चल. अहो काय करताय? मला दिसली, तुम्हाला कशी दिसत नाहीये सावली ती? भद्रा, सावलीचा सोक्षमोक्ष नंतर लावू आपण. त्या मुलीचा सोक्षमोक्ष लावायचा आहे, ती जाईल ती. हो, पण ती सावली परत दिसली, असं काय करताय? काय काय तू उठे इथे इथे यात होती. काय करतेस? काय करतेस इथे एवढं रात्रीचं? बोल. इतक्या रात्री तू इथे काय करतेस? अगं बोल ना, का नाहीस तू इथे? अगं घड्याळ किती वाजले बघितलंस का तू? बोल पटापट. अगं पहिली झाली आहेस का तू? बोल ना काहीतरी. किती प्रश्न विचारले तुला मी, कधी बोलणार आहेस तू? काहीतरी उत्तर दे. ते मी ऍक्च्युली नोकरी. काय नोकरी? काय तो गावगुंड शिवा नोकरीबद्दल बोलत होता. तुम्ही आमचा इडलीचा गाडा हटवून मला नोकरी देणार आहात. तू इतक्या रात्री हे बोलायला इथे आलीस? खोटं बोलतेस, खोटं बोलतेस. पट्टापट बोल. इथे का आली होतीस? नाही तर नळ जेवण लागलं तुला. नाही भद्रा, जरा शांत राहा, थंड घे. काय करतेस तू? तिची अवस्था बघ, टेन्शन मध्ये ती. आधीच तिच्यावर इतकं मोठं संकट कोसळलं आणि तू तिच्यावर ओरडतेस. शक्ती, बोल माझ्याशी. हे बघ, तुला जे काही बोलायचं बिंदास बोल. तसं मी यावेळी कोणाला भेटत नाही, पण आमच्या दारात कोणी आलं असेल तर त्यांना निराश करूनही पाठवत नाही. नोकरीविषयी बोलायचं तुला? हे बघ, नोकरीविषयी बोलायचं असेल तर हो किंवा नाही एवढंच उत्तर दे. नोकरी करशील आमच्याकडे? हो, मी नोकरी करायला तयार आहे. हेच सांगायला आले होते. निघते मी आता. गुड नाईट. काय दिलं? काय दिले? काही नाही. कशी भैसा केली पोरगी. प्लीज, मी तुम्हाला सांगते, प्लीज ऐका ना. नाही ऐकतो. हो, ती आपल्याला उद्या काही त्रास देणार नाही ना? हिला जर कामाला ठेवलं तर एक दिवस रस्त्यावर नाही पोरगी. मी सांगून ठेवतो तुम्हाला. भद्रा, तुम्ही निश्चिंत राहा, असं काही होणार नाही. तिचा बाप हॉस्पिटलमध्ये, आपण त्यांना कर्ज दिले, आठवतोय ना तुला? शिवाय मला असंही कळलंय की एका पुजारीकडून तिच्या बापानी कर्ज घेतलंय. तिचं ते इडलीचं दुकान, आता इडलीचं दुकानही नसेल, पायाखालची जमीन सरकली आहे, टेन्शनमध्ये बिचारी, म्हणून नोकरी मागायला आली आहे. नाही, मला अजूनही संशय आहे. ए बाई, संशय वगैरे हे सगळं आपण उद्या सॉल्व्ह करूया प्लीज. माझी तशीच उतरली आणि आता मला प्रचंड झोप येते. चला प्लीज. तुम्हाला माझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाहीये? अगं विश्वास कर, आपल्या उपकारांच्या ओझ्याखाली आहे ती. शेळी झाली आहे आपल्या समोर तिची. कशाला टेन्शन घेताय तुम्ही? चला चला, गुड नाईट. चला चला चला. शक्ती, तुला ठार वेडी होणार आहेस एक दिवस. काय चाललंय सगळं काही कळतच नाहीये. पुन्हा झोपेत चालत आले आणि येऊन कुठे पोहोचले तर पुन्हा त्या निखारगेलच्या बंगल्यांवर. का हे असं सगळं का होत आहे? आणि ती मुलगी कोण होती? मागे घरी बोलून माझा सत्कार केला ना, तेव्हाही ती तिथेच होती. कोण असेल ती मुलगी? त्या निखारगेलचं वय बघता त्यांची मुलगी तर वाटत नाही ती. मग कोण असेल ना? जाऊ दे, मी काय एवढा विचार करते. अरे बापरे, तिकडे अम्मा जागी झाली असेल तर ती पुन्हा काळजीने मला शोधत बसेल आणि या सगळ्यात ती तिच्या लाडक्या गावगुंडाला कॉल करेल. नाही, नको, त्याआधी घरी पोचायला हवं लवकर. हुश, नशीब माझं अम्माला जाग नाही आलीये. पटकन दार लावते आणि जाऊन झोपते. लॉक? मी झोपेत चालत घराबाहेर जाऊ नये म्हणून अम्मा दाराला लॉक लावणार होती. मग हे लॉक लावलेलं असताना मी घराबाहेर. नाही, बहुतेक अम्माने लॉक नीट लावलंच नसेल.
ती ना कामाच्या गडबडीत विसरली असणार, उघडच राहिलं असेल. कोण आहे? शक्ती? 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 शक्ती, तू इथे काय करतेस? तू झोपेत बाहेर जात होतीस का? आता हिला मी काय सांगू? खरं सगळं सांगून टाकू का? अम्मा, ते मी आता सारव करू नकोस. खरं काय ते सांग. बाहेर जात होतीस ना? मी बाहेर जात नव्हते, बाहेरून आले. मी आज पुन्हा झोपेत चालत गेले होते बाहेर. अयो, पण मी आतून लॉक. तू लॉक कसं उघडलंस? हे बघ, चावी यातच आहे. तुझ्या लॉकरात मी या डब्यात चावी ठेवली होती. तू ठेवताना पाहिली होतीस का? नाही, मी नाही पाहिली. मग लॉक कसं उघडलं? मी तर चावीने दार उघडलंच नाही, आणि मला तर मी बाहेर कधी गेले तेही आठवत नाही. मग हे असं कसं उघडलं लॉक? अयो, मी काय विचारते शक्ती? काही जादू झाली का? जादू? नाही ग अम्मा, जादू नाहीये. तू स्वतःच नीट लॉक लावलं नसशील, बाकी काही नाही. चल झोपूयात. असं कसं होईल? हल्ली माझा वेंदळेपणा वाढत चाललाय. पण मी तर 4 वेळाला लॉक खेचून बघितलं होतं. आता नीट लागलं. असं कसं? अम्मा, इतकी वेंधळी नाहीये. सिलेंडरचं स्विच असू दे किंवा दाराची कडी असू दे, प्रत्येक गोष्ट 10दा चेक करायची सवय आहे तिला. तिच्याकडून लॉक गडबडीत उघडं राहूच शकत नाही. मग दाराचं लॉक उघडलंच कसं? तरी करू ना भाऊ, तुम्ही शिवा, फोन विकलास की जाळलास? एवढा फोन करतो, उचलत नाहीयस. काय आलं? सकाळी पिंपात पडला ना, तांदळाच्या डब्यात ठेवलाय. अच्छा 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 अच्छा. मला वाटलं तुझ्या मोबाईलने तुझ्यासारखी गद्दारी केली आणि दुसऱ्या पक्षात गेला. आय मीन दुसऱ्या खिशात गेला. काय झालं? काय एवढे फोन करताय? काय रे, तुम्ही एकदम असा हलका वर्कआउट करताय एवढेसे डंबेल्स घेऊन. मी बघ, माझ्या क्लब हाऊस मध्ये आहे ना, असा करंगलीने वर्कआउट करतो, करंगलीने. आणि माझ्या क्लब हाऊस मध्ये आहे ना, माझ्यासारखा करंगलीने वर्कआउट करणारा तुला सापडणारच नाही. दिसतंय. बरं, तुम्ही एक काम करा, तुम्ही करंगलीने वर्कआउट करा, मी फोन घेऊन येतो. चालू द्या. आजकालची मुलं एवढीशे डंबेल्स वापरतात. काय झालं? गेली का करंगली? मोडली? ठीक आहे, आता ते सगळे जाऊ दे. अरे, बॉसने तुला किती वेळा फोन केला ते जरा बघ, एकदा चेक कर. बापरे,
एवढे मिस कॉल? अरे कधीपासून कॉल करतायत तुला? शेवटी माझ्यासारख्या हुशार चाणाक्ष जोडीदाराला तुझ्याकडे पाठवलंय. ते ठीक आहे, पण सरकार एवढे कॉल का करतायत? म्हणजे सगळं ठीक आहे ना? अरे बॉसने तुला त्या शक्तीला घेऊन बंगल्यावरती भेटायला बोलवलंय. शक्तीला? का? का म्हणजे तुला माहित नाही? अरे त्या शक्तीने बॉसच्या ऑफिस मध्ये काम करायला होकार दिलाय. काय? कधी? अरे काल रात्रीच ती बंगल्यावरती आली होती. बॉस आणि बॉस वहिनी ना तिनं ऑफिस मध्ये काम करायला होकार दिलाय, म्हणून त्यांनी तुला निरोप द्यायला इकडे पाठवलंय. हे बघ, लवकरात लवकर तिला बंगल्यावरती घेऊन ये. आणि हे बघ, हे डंबेल्स आहेत ना, बरेच जुने झालेत म्हणून ते जरा जड झालेत. ते जरा बदलून घे. हा चल येतो. आज कळवते बोलली होती आणि काल रात्रीच जाऊन होकार देऊन आली. अजबच आहे इडली सांबार. शक्ती, जाताना दाराला नीट कुलूप लावा. मी तुझ्या आप्पांना जाऊन बघून येते. आणि चावी सावंत काकींच्या घरी ठेवून दे. रात्री मी गोंधळून त्या निखारगेला नोकरीबद्दल हो तर बोलले, पण माझा तसा काही निर्णयच झाला नाही अजून. काय करू आता? अम्मा! शिवा, हे काय? कुठे चालले तुम्ही? दिसत नाही इडल्यांचे डबे आहेत? अयो, मी शक्तीच्या आप्पाने बघायला हॉस्पिटलमध्ये जाते आणि शक्ती इडल्या विकायला जाते. काय? अहो तुम्ही तर होकार देऊन आले ना नोकरीला, आता इडली विकायची काय गरज आहे? शक्ती, तू नोकरीला होकार दिला? कधी? काय तुम्हालाच माहित नाही? अहो काल रात्री जाऊन होकार देऊन आले. रात्री? काल मध्यरात्री तर तू झोपेत चालायला बाहेर गेली होतीस ना? मग यांच्या मालकांच्या बंगल्यावर कधी गेलीस? शंभो, म्हणजे काल रात्री परत झोपेत वॉक, ते पण सरकारच्या बंगल्यावर. म्हणजे झोपेच्या तंद्रीत तुम्ही नोकरी पक्की केली. शक्ती, तू झोपेत तिकडे गेली होतीस आणि झोपेत नोकरीला होकार देऊन आलीस? हो, मी नोकरीला होकार दिलाय. झोपेत? आम्हा जाऊ दे ना, झोपेत का असे ना, चांगला निर्णय त्या घेतला त्यांनी. बरं चला, सरकारने बोलवले बंगल्यावर भेटायला. आता लगेच? अरे पण हे इडल्यांचं सगळं आहे. ते इडल्यांचं नंतर बघू ना, आता चला, अर्जंटली बोलवले सरकारने. चला. अरे पण ते शक्ती, तू जा बघू आता. ते प्रिन्स साहेब काय म्हणताय ते ऐकून तरी घे. काम महत्वाचे. अम्मा तुम्ही टेन्शन नका घेऊ, सरकारने बोलवले ना बंगल्यावर, म्हणजे काहीतरी चांगलंच होणार. देवीच्या कृपेने सगळं चांगलंच होऊ दे बघ. होणार. अम्मा, मी येते. आणि अम्मा, मी फ्री झालो की परत येतो इडली खायला. हा चला. नशीब दान काय तुझं, तिकीट न काढता लॉटरी लागली असं समज. म्हणजे लॉटरी कुठून आली मध्येच? मी तर इथे नोकरीबद्दल बोलायला आले. बेसिक मध्येच लोच आहे. काय म्हणालास? बेसिकली नोकरी मिळाली ना, ती पण आमच्या प्रिन्स सरकारांकडे. लॉटरीच लागली ना, मग आमच्या प्रिन्स सरकारांकडे काम करणं म्हणजे जिंदगी सेटल. पण जरा विचित्रच आहे तू, एकदम वेगळी. रात्री झोपेत जाऊन नोकरी पक्की केली. नको ना पुन्हा पुन्हा तीच स्टेप लावू. येताना 10 वेळा ऐकवलंस. उगीच माझं डोकं नको पिकवू. वा रे वा, एक नोकरी का मिळाली लगेच मला घाबरवायला लागलीस. चालणार नाही हा. या शिवाचा जन्म कोणाला घाबरण्यासाठी नाही झाला.
हा शिवा फक्त शंभू महादेवासमोर नमतो आणि त्यालाच घाबरतो. बाकी सगळे पाणी कम चाय आपल्या समोर. तुझी फालतू बडबड ना बंद कर. मला इथून कॉलेजला जायचंय. तुला नसेल वेळेची किंमत, पण मला आहे. चल लवकर आत. यांच्याकडे देव नाही, देवाची पूजा बी होत नाही, मग एवढी पिंजर कशा पाय? अगं गप्प बस, नको ते प्रश्न विचारू नको. वहिनी साहेबांनी ऐकलं तर तुझा पिंजर करतील. सांगितल्याप्रमाणे कर. या आगळीच्या खोलीत नेऊन ठेव. चल. अगं बाई काय केलं हे? बल 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 लवकर बल. चल चल. मला कॉलेजला जायला उशीर झाला ना तर बघ. परत तेच. माझ्यामुळे उशीर नाही होणार आहे. माझ्यासाठी ना आलीस, तुझ्याच पैशाच्या कामासाठी आलीस. तू बस, मी सरकार आणि वहिनी साहेबांना बोलून आणतो.